Solution of linear programming problem using simplex method. सिम्प्लेक्स मेथडनं आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू 12x1 प्लस 16x2. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन त्यांनी दिलेलं आहे. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट दिलेले आहेत 10x1 प्लस 20x2 इज लेस दॅन आर इक्वल टू 120 आणि 8x1 प्लस 8x2 इज लेस दॅन आर इक्वल टू 80. x1 आणि x2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे कन्वर्ट दिस व्हॉटएव्हर इन्फॉर्मेशन दे आर गिवन इनटू स्टँडर्ड फॉर्म. बरोबर. एका स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे काय करणे, आपण स्लॅक व्हेरिएबल्स ऍड करतो आणि स्लॅक व्हेरिएबल्स ऍड करून इनइक्वॅलिटी जे आहेत त्यांना इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट करतो. बरोबर. तर ते करण्यासाठी आपण काय करतो बघा, introduce slack variables s1 and s2 to convert the inequalities into the equation. इथं ही लेस देन ऑर इक्वल टू ह्या ज्या इनइक्वॅलिटी आहेत ह्या इनइक्वॅलिटीज ना आपण इक्वॅलिटी मध्ये क्रिएट करतो. बरोबर. म्हणजे मी हे जे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत ह्या कन्स्ट्रेंट मधलं हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन आहे. सो पहिल्या इक्वेशन साठी मी स्लॅक व्हेरिएबल s1 कन्सिडर करतो आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसऱ्या कन्स्ट्रेंटसाठी मी स्लॅक व्हेरिएबल s2 असं कन्सिडर करतो. पहिला स्लॅक व्हेरिएबल मी असा लिहून घेतोय, पहिला स्लॅक व्हेरिएबल आपला आहे 10x1 इथं आहे 10x1 प्लस 20x2 प्लस 1s1 घेतला मी, कारण पहिल्या इक्वेशनसाठी मी 1s1 घेतला, s1 हा स्लॅक व्हेरिएबल घेतला, प्लस 0s2 इक्वल टू 120 आणि त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन जे आहे आपलं दुसरा कन्स्ट्रेंट आहे तो म्हणजे 8x1 प्लस 8x2 इज लेस दॅन इक्वल टू 80 होता. सो इथं लेस दॅन होता त्यामुळे मी पहिला स्लॅक व्हेरिएबल इथं कोएफिशियंट 0 ठेवलाय आणि दुसऱ्याचं कोएफिशियंट काय घेतलेलं आहे 1 घेतलेलं आहे. पहिलं इक्वेशन आहे. पहिल्या इक्वेशनसाठी इथं मी स्लॅक व्हेरिएबल s1 कन्सिडर केलेला आहे, कोएफिशियंट त्याला 1 दिलेला आहे, करस्पॉन्डिंग s2 0 आहे आणि इथं सेकंड इक्वेशनसाठी स्लॅक व्हेरिएबल s1 चा कोएफिशियंट 0 आहे आणि स्लॅक व्हेरिएबल s2 चा कोएफिशियंट किती आहे 1 एवढा आपण घेतलेला आहे. आता ह्याच्यानंतर मग आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, जसं आपण इथं कन्स्ट्रेंट इक्वेशन मध्ये स्लॅक व्हेरिएबल्स देऊन इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट केल्या तसं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील. सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मला काय करायला लागेल, इथं मी आता जे s1 आणि s2 स्लॅक व्हेरिएबल कन्सिडर केलेले आहेत त्याचा इफेक्ट मी ह्या इथल्या इक्वेशन मध्ये सुद्धा कन्सिडर करेन. सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन माझं आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मी काय चेंज करून घेतलं असेल तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सुद्धा z इज इक्वल टू 12x1 प्लस 16x2 हा पार्ट इथं आहे तसाच लिहिलेला आहे मी, पण इथं दिलेले मी स्लॅक व्हेरिएबल्स इथं लिहून घेतलेले आहेत 0s1 प्लस 0s2 असं मी लिहून घेतलेलं आहे. स्लॅक व्हेरिएबल s1 आणि स्लॅक व्हेरिएबल s2 या दोघांचं सुद्धा कोएफिशियंट मी किती घेतलेला आहे 0 असा घेतलेला आहे. तर ही स्टेप पहिली आहे. ह्या पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतोय की स्लॅक व्हेरिएबल्स ऍड करतो आणि इनइक्वॅलिटीजला इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करून घेतो आणि त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सुद्धा आपण स्लॅक व्हेरिएबल नुसार चेंज करतो, s1 s2 नुसार चेंज करतो. आता त्याच्यानंतरची स्टेप 2 आपल्याला करायची आहे म्हणजे सिम्प्लेक्स टेबल आपल्याला लिहून घ्यायचा आहे. सो स्टेप 2 आहे इनिशियल सिम्प्लेक्स टेबल क्रिएट करणे. तर हा इनिशियल सिम्प्लेक्स टेबल करण्यासाठी आपल्याला इथं रोला आपण नंबरिंग करून घेतोय r1 r2 r3 r4 असं, r1 r2 r3 r4 असं. त्याच्यानंतर इथं त्यांनी जे बेसिक व्हेरिएबल्स दिलेले आहेत x1 x2 s1 s2 जे आपण कन्सिडर केलेले आहेत ते मी बेसिक व्हेरिएबल्स मला लिहून घ्यावे लागतील. ते बेसिक व्हेरिएबल्स मी लिहून घेतले आणि ते काय होते x1 x2 s1 आणि s2 असे ते बेसिक व्हेरिएबल्स होते x1 x2 s1 आणि s2. आणि ह्या x1 x2 s1 s2 चा असणारा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट मी त्याला CJ असं म्हणतो. तर तो कॉरेस्पॉन्डिंग कोइफिशियंट काय आहे आता, आणि तो कशाचं बघून लिहितो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट लिहितो. म्हणजे x1 चा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट किती आहे 12, x2 चा आहे 16, s1 चा आहे 0, s2 चा आहे 0. सो हे इक्वेशन या इक्वेशन मध्ये x1 x2 s1 s2 जे कोइफिशियंट आहेत ते मी इथे लिहून घेतो. ते कोइफिशियंट किती आहेत
12, 16, 0 आणि 0 हे कोइफिशियंट्स मी लिहून घेतले. तर हे मी बेसिक व्हेरिएबल्स लिहून घेतलेले आहेत. आणि आता त्याच्यानुसार हे बेसिक व्हेरिएबल्स जसे मी रो वाईज लिहून घेतले, तसेच मी आता ते कॉलम वाईज सुद्धा लिहून घेतो. आणि कॉलम वाईज मध्ये इथं मी काय करतोय, स्लॅक व्हेरिएबल जे काय दिलेले आहेत, स्लॅक व्हेरिएबल कुठले कन्सिडर केले होते आपण, S1 आणि S2, हे दोन स्लॅक व्हेरिएबल मी इथे लिहून घेतले. स्लॅक व्हेरिएबल काय आहेत ते S1 आणि S2, आणि त्याचे करस्पॉन्डिंग असणारे कोइफिशियंट, हा कशाचे कोइफिशियंट, स्लॅक व्हेरिएबलचे कोइफिशियंट, त्याला मी CBI असं म्हणतो. हा तर ते S1 आणि S2 चे करस्पॉन्डिंग कोइफिशियंट किती आहेत, 0 आणि 0. तर 0 0 हे कोइफिशियंट मी स्लॅक व्हेरिएबल S1 आणि S2 चे लिहून घेतले. ठीक आहे. आता याच्यानंतर इथं जसं मी हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहून घेतलेलं आहे, ठीक आहे. तर इथं ह्या दोन कॉलम मध्ये मी लिहून घेईन राईट हँड साइड इक्वेशनची जी काय असेल ती, आणि इथं मी पुढे जाऊन एक रेशो कन्सिडर करतो, तो काय आहे पण थोड्या वेळा डिस्कस करू. आता इथं लिहून घेतलेली कन्स्ट्रेंटची इक्वेशन, तिथं असणारे करस्पॉन्डिंग x1 x2 S1 S2 चे व्हॅल्यू मी इथं लिहून घेतो, दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही कन्स्ट्रेंटच्या व्हॅल्यू. आता इथं मी पहिलं इक्वेशन कन्सिडर केलं तर असणारे कोइफिशियंट, x1 चा कोइफिशियंट 10, x2 चा 20, S1 चा 1, S2 चा 0. तर इथे येणारे व्हॅल्यू काय असतील, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असतील 10, 20, 1, 0, 10, 20, 1, 0. हा ह्या व्हॅल्यू कशाच्या लिहून घेतल्या मी, ह्या कन्स्टेंट 1 च्या लिहून घेतल्या. आणि इथं ह्या इक्वेशन मध्ये राईट हँड साइडची असणारी व्हॅल्यू, इथं जे मी लिहिलेलं आहे राईट हँड साइड, तर राईट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 120 आहे. तर ती मी 120 सुद्धा इथे लिहून घेतली. हे जसं मी कन्स्टेंटचं इक्वेशन 1 लिहून घेतलेलं आहे, तो रो 1 झाला आपला. सेम तसं आता मी रो 2 चा विचार करून इथं असणारे करस्पॉन्डिंग कोइफिशियंट 8, 8, 0, 1, 80. तर ते कोइफिशियंट्स मी इथे लिहून घेईन 8, 8, 0, 1 आणि 8. ठीक आहे. तर ह्या दोन इक्वेशनचा आपण यूज केला आणि इथं हे करस्पॉन्डिंग त्याच्या व्हॅल्यू मी टॅब्युलर लिहून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट मी कॅल्क्युलेट करतोय ZJ म्हणून. सो ZJ ची मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. ZJ रो मला इथं ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि पर्टिक्युलरली ZJ ची व्हॅल्यू ही काय आहे ते आपल्याला थोडं व्यवस्थित बघावं लागेल. बघा, सो ZJ ची व्हॅल्यू मी काय कन्सिडर करतोय, इथं मला ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर पर्टिक्युलर इथं ZJ ची व्हॅल्यू मी कशी घेतोय बघा. सो ZJ रो म्हणतो मी. आता ZJ रो जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर ZJ रो ची व्हॅल्यू मी कशी घेतो, की इथं जो मी स्लॅक व्हेरिएबलचा कोइफिशियंट आहे, म्हणजे इथं 0 S1 आहे आणि 0 S2 आहे, तर हा 0 मी करस्पॉन्डिंग इथं x1 जो कॉलमची व्हॅल्यू आहे त्याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे 0 इंटू 10 प्लस 0 इंटू 8, 0 इंटू 10 प्लस 0 इंटू 8, 0 इंटू 10, 0 इंटू 10 प्लस 0 इंटू 8, आन्सर किती येईल, 0. सेम तसं नेक्स्ट हा जो सेकंड कॉलम आहे त्याच्यासाठी, सो सेकंड कॉलम साठी मी कशी व्हॅल्यू घेईन, 0 इंटू 20 प्लस 0 इंटू 8, आन्सर काय असेल, 0च असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय असेल, 0 इंटू 1 प्लस 0 इंटू 0, आन्सर ऑब्वियस 0च असेल. त्याच्यानंतरची व्हॅल्यू काय आहे, 0 इंटू 0 प्लस 0 इंटू 1, आन्सर काय असेल, 0च असेल. म्हणजे इथं मी ZJ व्हॅल्यू काढून घेतली कुठलीही तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, 0च असणार आहे. सो करस्पॉन्डिंग मी इथं ZJ ची व्हॅल्यू लिहून घेतो, ती प्रत्येक ठिकाणी किती आहे, 0 एवढी आहे. आता त्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय आणि तिला म्हणतोय मी CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू, CJ मायनस ZJ. सो CJ मायनस ZJ रोच्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. CJ ची व्हॅल्यू इथं ह्या रो वाईज इथं आहे आणि ZJ ची व्हॅल्यू इथं आहे. CJ मायनस ZJ चं आपल्याला उत्तर आपल्याला काढून घ्यावं लागेल. CJ मायनस ZJ रोची आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. इथं बघा आता 12 मायनस 0, 16 मायनस 0, 0 मायनस 0, 0 मायनस 0, त्या व्हॅल्यू सगळ्या आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. पहिली व्हॅल्यू असेल 12 मायनस 0, आन्सर 12 मायनस 0, आन्सर असेल 12.
बरोबर. सेम तशा इथे पुढच्या सगळ्या व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून घेईन. पुढची व्हॅल्यू असेल माझी 16 - 0, 16 - 0. त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हॅल्यू असेल 0 - 0. त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हॅल्यू असेल इथला इथला 0 - 0. बरोबर. तर आन्सर कसं येईल? 12 16 0 0. 12 12 16 0 0. तर ह्या व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून घेतल्या, कॅल्क्युलेट करून घेतल्या. बरोबर. आता बघा, हा प्रॉब्लेम जो त्याने दिलेला आहे हा मॅक्सिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि मॅक्सिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी ऑप्टिमल सोल्युशन रिच व्हायला तर ऑप्टिमिलिटीची आपल्याला कंडिशन एक कन्सिडर करावी लागेल. ती ऑप्टिमिलिटी कंडिशन मी काय घेते बघा. तर ऑप्टिमिलिटी कंडिशन जी आहे मॅक्सिमायझेशन प्रॉब्लेमसाठी काय असते आणि मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी काय असते. ज्यावेळी मी प्रॉब्लेम हा मॅक्सिमायझेशनचा कन्सिडर करतो त्यावेळी ऑल सी जे मायनस झेड जे व्हॅल्यू ह्या काय असल्या पाहिजेत? लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असल्या पाहिजेत. सी जे मायनस झेड जे रो आहे त्या सी जे मायनस झेड जे रो काय आहे तो सी जे मायनस झेड जे रो हा या सगळ्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत? निगेटिव्ह असल्या पाहिजेत. कधी? प्रॉब्लेम जर मॅक्सिमायझेशनचा असेल तर. पण तोच प्रॉब्लेम जर कशाचा असेल? मिनिमायझेशनचा असेल. प्रॉब्लेम जर कशाचा असेल? मिनिमायझेशनचा असेल तर त्या केसमध्ये मात्र सी जे मायनस झेड जेच्या व्हॅल्यू ह्या नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असल्या पाहिजे. ठीक आहे. मॅक्सिमायझेशनसाठी सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह असल्या पाहिजेत किंवा 0 असल्या पाहिजेत आणि मिनिमायझेशनसाठी सगळ्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन 0 असल्या पाहिजेत किंवा 0 असल्या पाहिजेत. बरोबर. आणि ह्या सी जे मायनस झेड जेच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्या बेसिसवरती मग आपण दोन फॅक्टर ठरवतो आणि त्यांना आपण म्हणतो इंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल. काय म्हणतो बघा त्यांना? इंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल. ठीक आहे. आता मी इथं पहिल्यांदा एंटरिंग व्हेरिएबल लिहून घेतो. एंटरिंग व्हेरिएबल हा कोण असतो? जो आपण सी जे मायनस झेड जे रो कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे त्या सी जे मायनस झेड जे रो मधली मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू जी असेल तो पर्टिक्युलर कॉलम हा एंटरिंग व्हेरिएबल असतो. म्हणजे इथं जर मी बघितलं तर सी जे मायनस झेड जे च्या व्हॅल्यू जर मी बघितल्या 12 16 0 0 याच्यात सगळ्यात पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? 16 ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि हा असेल एंटरिंग व्हेरिएबल म्हणजे x2 चा जो कॉलम आहे x2 चा कॉलम मी आता इथं घेतला. हा x2 चा कॉलम मी काय म्हणतो? हा एंटरिंग व्हेरिएबल असेल. आणि आता मला दुसरा फॅक्टर डिसाईड करावा लागतो तो म्हणजे कुठला? लिव्हिंग व्हेरिएबल. तो म्हणतो मी लिव्हिंग व्हेरिएबल. आणि लिव्हिंग व्हेरिएबल कॅल्क्युलेट कसं करणार मी? त्यासाठी मला एक मिनिमम रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. बरोबर. मिनिमम रेशो कॅल्क्युलेट करायच्या अगोदर तुम्ही एंटरिंग व्हेरिएबल ठरवलेला पाहिजे. इथं मी आता हा एंटरिंग व्हेरिएबल घेतलेला आहे. बरोबर. एंटरिंग व्हेरिएबल घेतलेला आहे. एंटरिंग व्हेरिएबल किती आहे आपला आता इथं? हा पर्टिक्युलर मी आता जो रेड कलर मध्ये दाखवलेला तो कॉलम आहे माझा. आणि ह्या कॉलम मध्ये असणाऱ्या व्हॅल्यू बघा. R1 ची R1 रो मधली व्हॅल्यू आहे 20, R2 रो मधली आहे 8, R3 रो मधली आहे 0, R4 मधली आहे 16. बरोबर. आणि इथं आपण राईट हँड साइड इथं असणाऱ्या 120 आणि 80 ह्या व्हॅल्यू इथं लिहून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्ही रेशो कसा कॅल्क्युलेट करतोय? इथली करस्पॉन्डिंग 120 व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू म्हणजे मी हा की कॉलम म्हटला. हा पर्टिक्युलर मी की कॉलम म्हटला. तर ह्या की कॉलम मधल्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या व्हॅल्यू ह्या राईट हँड साइडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला डिवाइड होतील. म्हणजे इथं व्हॅल्यू आहे 120 तर मला काय घ्यावं लागेल? 120 भागिले 20. सो 120 भागिले 20 मी कॅल्क्युलेट करेन. सो 120 भागिले 20 किती येणार उत्तर? 6. 120 भागिले 20 किती? 6. सेम तसं इथं 80 आहे. 80 भागिले 8. 80 भागिले 8 मी केलं तर किती उत्तर येतं? 80 भागिले 8 किती? 10. आता हा जर रेशोचा कॉलम जो आहे तिथं असणाऱ्या आलेल्या व्हॅल्यू 6 आणि 10 मी जर कम्पेअर केल्या तर त्या 6 आणि 10 मध्ये लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? 6 ही लिस्ट व्हॅल्यू आहे. किंवा मिनिमम रेशो जर म्हटला तर 120 भागिले 20 म्हणजे किती? 6 हा लिस्ट आहे. त्यामुळं मी S1 हा जो पर्टिक्युलर रो आहे कुठला? S1 असणारा हा जो पर्टिक्युलर रो आहे म्हणजे मी आता याला परत रेड करतो. याला मी रेड केलं तर हा पर्टिक्युलर जो रो आहे हा रो काय असेल? लिव्हिंग व्हेरिएबल असेल. मगाशी आपण एंटरिंग व्हेरिएबल डिसाईड केला. एंटरिंग व्हेरिएबल कसा होता? हा
आपण कॉलम घेतला होता आणि तो काय घेतला होता 16 हा मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू होतो म्हणून घेतला होता. आणि इथं आता आपण पहिल्यांदा हा रेशो कॅल्क्युलेट केला आणि रेशो कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर ह्या रेशोमध्ये ज्याची व्हॅल्यू कमी होती तो पर्टिक्युलर रो आपण काय कन्सिडर केला की रो म्हटला. म्हणजे इथं R1 रो हा का आहे की रो आहे आणि X2 हा जो पर्टिक्युलर कॉलम आहे हा का आहे की कॉलम आहे. आता जर तुम्ही बघितला हा पर्टिक्युलर की कॉलम आणि हा पर्टिक्युलर की रो याचा इंटरसेक्शनचा हा पर्टिक्युलर पॉइंट, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण काय म्हणतो पिव्होट एलिमेंट म्हणतो. तो पर्टिक्युलर का आहे पिव्होट एलिमेंट आहे. पिव्होट एलिमेंटची व्हॅल्यू इथे किती आहे पिव्होट एलिमेंटची व्हॅल्यू आहे 20. पर्टिक्युलर पिव्होट एलिमेंट बघा इथं असणारा पिव्होट एलिमेंट किती आहे 20. हा रो आणि हा कॉलमच्या इंटरसेक्शनला ही 20 व्हॅल्यू आहे. आता इथं जो आपल्याला पर्टिक्युलर की एलिमेंट भेटलेला आहे हा पिव्होट एलिमेंट जो भेटलेला आहे याच्यावरून मग आपण काय करतो सेकंड सिम्प्लेक्स टेबल कॅल्क्युलेट करतो. सेकंड सिम्प्लेक्स टेबल आपण त्याच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट करतो. बघा आता ह्या सेकंड सिम्प्लेक्स टेबलमध्ये सुद्धा आपल्याला सेमच गोष्टी करायच्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं करस्पॉन्डिंग आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण रो नंबर देऊन घेऊ. त्याच्यानंतर इथं काय असतील सगळे तुमचे बेसिक व्हेरिएबल्स असतील. बरोबर. सो बेसिक व्हेरिएबल जसे आपण पहिल्यांदा लिहून घेतले होते तेच असतील. बेसिक व्हेरिएबल्स काय होते आपले x1 x2 s1 s2 x1 x2 s1 s2 जसे आपण इथं लिहिले होते x1 x2 s1 s2 सेम तसे मी इथे लिहून घेतलेले आहेत x1 x2 s1 s2 आणि त्याचे कोइफिशियंट्स म्हणजे काय म्हणतो मी CJ हा त्याचा काय आहे कोइफिशियंट आहे. तर CJ ची व्हॅल्यू सुद्धा सेम तीच इथं जी लिहिली होती 12 16 00 इथं सुद्धा मी तीच व्हॅल्यू लिहितोय 12 16 00. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं मात्र आता आपल्याला चेंजेस करावे लागतील. बेसिक व्हेरिएबल्स इथं लिहित असताना मला तसे चेंजेस करावे लागतील. कारण की इथं बघा, इथं एंटरिंग व्हेरिएबल आता x2 आहे आणि लिव्हिंग व्हेरिएबल का आहे S1 आहे. त्यामुळे इथं जो S1 आपण लिहिला होता, तो S1 आता कशाने रिप्लेस होईल? कशाने रिप्लेस होईल? X2 न रिप्लेस होईल. बरोबर? त्यामुळे इथं आता मी X2 लिहितोय. X2 कशाला रिप्लेस केला मी S1 जो होता त्याला मी रिप्लेस करून घेतला आणि इथे काय लिहून घेतला X2 लिहून घेतला. तर ह्या X2 चा असणारा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट बरोबर. तर कोइफिशियंट आपण काय घेतो CBI म्हणतो त्याला पण तो X2 चा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट किती आहे 16 आहे. त्यामुळे तो मी 16 इथं लिहून घेतला. सो 16x2 फरक बघा इथं 16x2 लिहिलेला आहे मी आणि इथं तो त्या 0s1 ला काय केलेला आहे रिप्लेस केलेला आहे. त्याच्यानंतर इथला जो बेसिक व्हेरिएबल आहे तो जो अगोदरचा होता तोच राहील. इथं सुद्धा S2 होता आणि इथं सुद्धा काय होता S2 होता. त्याचा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट S2 चा करस्पॉन्डिंग कोइफिशियंट इथे किती आहे 0 आहे. त्यामुळे इथं सुद्धा तो करस्पॉन्डिंग कोइफिशियंट किती असेल 0च असेल. ठीक आहे. आता बघा आपण इथं रो 1 आणि रो 2 ची इथं असणाऱ्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पहिल्यांदा रो 1 च्या व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतील, त्या कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं जो पिव्होट एलिमेंट आहे, या पिव्होट एलिमेंटचा मी उपयोग करणार. आणि पिव्होट एलिमेंटची व्हॅल्यूचा मी उपयोग कसा करतो बघा. इथं अगोदर ज्या ओल्ड व्हॅल्यू आहेत, ओल्ड व्हॅल्यू किती आहेत तिथं 10, 20, 1, 0 ह्या प्रत्येक व्हॅल्यूला मी पिव्होट एलिमेंटची जी व्हॅल्यू आहे, पिव्होट एलिमेंटची व्हॅल्यू किती आहे 20. त्या व्हॅल्यूनं मी काय करणार ह्या प्रत्येक व्हॅल्यूला डिवाइड करणार. माझं पिव्होट एलिमेंट आहे 20 त्यामुळे इथली व्हॅल्यू आता नेक्स्ट त्या टेबलमध्ये चेंज होऊन किती असेल 10/20 इथं 20/20 इथं असेल 1/20 आणि इथं असेल 0/20. ठीक आहे. त्यामुळं इथं व्हॅल्यू आपल्या असतील आता त्या व्हॅल्यू जस्ट मी इथं लिहून घेतो. बघा की एलिमेंट आहे आपला 20 की एलिमेंट आहे आपला 20 किंवा पिव्होट एलिमेंट आहे आपला 20 आणि इथल्या आपल्या व्हॅल्यू जर बघितल्या तर किती आहेत त्या 10 20 1 0 बरोबर. सो 10 20 1 0 प्रत्येक व्हॅल्यूला मी काय केलं डिवाइड बाय 20 डिवाइड बाय 20 डिवाइड बाय 20 केलं. व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर किती आहेत 0.5 1 0.05 आणि 0. तो ह्या व्हॅल्यू आपण कशाच्या करस्पॉन्डिंग काढून घेतल्या रो 1 च्या कॅल्क्युलेट करून घेतल्या आणि ह्या व्हॅल्यू फक्त x1 x2 s1 s2 च्या कॅल्क्युलेट करून घेतल्या. सेम तशा इथं असणाऱ्या त्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यू सुद्धा मी कॅल्क्युलेट करून घेणार. बरोबर. सो राईट हँड साईडच्या इथल्या व्हॅल्यू
कॅल्क्युलेट करावे लागतील आपल्याला. त्याला सुद्धा आपण काय करणार, डिवाइड बाय 20 करणार. इथं बघा, इथं व्हॅल्यू होती 120, 120 डिवायडेड बाय 20, तर किती आली ती 6 अशी व्हॅल्यू आली. तर इथं आपण सगळा R1 कॅल्क्युलेट करून घेतला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे R2, बरोबर. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला R2. तो कॅल्क्युलेट करायच्या अगोदर बघा, इथं बेसिक प्रोसिजर आपण काय केली, की इलेमेंट किंवा पिव्होट इलेमेंट जो काय होता, ह्या पिव्होट इलेमेंटचा उपयोग करून आपण R1 रो कॅल्क्युलेट केला, बरोबर. आणि तो कॅल्क्युलेट करताना प्रत्येक ठिकाणी डिवाइड बाय 20 केलं आपण, ओल्ड व्हॅल्यू जी होती त्याला. आणि तेच जर मी इक्वेशन फॉर्ममध्ये इथं असं जर लिहून घेतलं, तर हे आपल्याला असं काहीतरी दिसेल, बरोबर. 10/20 इंटू x1 हा इथं आहे x1 म्हणून. त्याच्यानंतर 20/20 x2 प्लस 1/20 इंटू s1 प्लस 0/20 इंटू s2 इज इक्वल टू 120/20 दॅट इज 6, बरोबर. इथं जे लिहिलेलं आहे त्या प्रत्येक कोइफिशियंटला मी करस्पॉन्डिंग x1, x2, s1, s2 देऊन घेतला आणि मग हे इक्वेशन आपलं तयार झालं. म्हणजे फायनली जर मी ते सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं म्हटलं, तर ते मला असं काहीतरी दिसेल. कसं 0.5 x1 प्लस 1 x2 प्लस 1/20 म्हणजे 0.05 s1 प्लस 0 s2 इज इक्वल टू 6. हे काय असेल आपलं इक्वेशन असेल. हे इक्वेशन इज नथिंग बट इथं असणारे या 0.5, 1.05 आणि 0 आणि 6 या त्या व्हॅल्यू आहेत. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, रो 2 इथं असणाऱ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. इथे येणाऱ्या पर्टिक्युलर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो त्या कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, बेसिकली थंब रूल काय वापरतो आपण, की इथं जो कॉलम आहे, आपला कॉलम आहे हा पर्टिक्युलर कॉलम म्हणतो मी. ह्या कॉलम मध्ये करस्पॉन्डिंग टू x2 कॉलम ही व्हॅल्यू किती आलेली व्हॅल्यू आहे, 1 आलेली आहे. तर ह्याच कॉलम मध्ये नेक्स्ट इथं असणारी व्हॅल्यू काय झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे, बरोबर. ती व्हॅल्यू 0 व्हायची असेल तर तुम्ही अगोदरच्या टेबलमध्ये करस्पॉन्डिंग त्या रो साठी इथं व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. म्हणजे ही 8 व्हॅल्यू चेंज होऊन काय झाली पाहिजेत, 0 झाली पाहिजे, बरोबर. सो ती व्हॅल्यू 0 करण्यासाठी आणि नवीन रो 2 ची व्हॅल्यू मला कुठे कॅल्क्युलेट करायची आहे, इथे कॅल्क्युलेट करायची आहे. न्यू रो 2 मला इथं लिहून घ्यायचा आहे आणि तो लिहिण्यासाठी मी इथला जो ओल्ड रो 2 आहे याचा उपयोग करणार. आणि बघा, बेसिकली इथं आपला काय आलेला आहे, फॅक्टर 1 आलेला आहे. इथं उत्तर किती आलेलं आहे, 1 आलेलं आहे. त्यामुळे इथं करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू येणार, ह्याच कॉलम मधली इथली व्हॅल्यू जी येणार, ती व्हॅल्यू किती यायला पाहिजेत, 0 यायला पाहिजेत. सो ती व्हॅल्यू 0 यायची असेल, मला इक्वेशन कसं लिहावं लागेल, इक्वेशन मी असं लिहीन काहीतरी, रो 2 इज इक्वल टू रो 2 म्हणजे ओल्ड व्हॅल्यू जी काय आहे -8 इंटू रो 1, बरोबर. रो 1 ची आत्ता जी आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्या व्हॅल्यूजचा आपल्याला उपयोग करावा लागेल. म्हणजे बेसिकली मला म्हणायचं झालं तर सगळ्या व्हॅल्यूज लिहिण्याच्या ऐवजी पहिल्यांदा एक व्हॅल्यू इथे जस्ट लिहून घेतो, म्हणजे आपल्याला आयडिया येईल. बघा, व्हॅल्यू आहे 8. ओल्ड व्हॅल्यू किती आहे बघा, ओल्ड व्हॅल्यू इथे किती आहे, 8 आहे. मी सगळ्या व्हॅल्यू फक्त इथे लिहून घेतो पहिल्यांदा. सगळ्या व्हॅल्यू मी लिहून घेतल्या. बघा, ओल्ड व्हॅल्यू किती आहे, इथं मी सगळ्या 8, 8, 0, 1, 80, 8, 8, 0, 1, 80, 8, 8, 0, 1, 80 ह्या सगळ्या काय आहेत, ओल्ड व्हॅल्यू आहेत रो 2 च्या. त्या मी इथे लिहून घेतलेल्या आहेत. 8, 8, 0, 1, 80 मायनस आपल्याला काय करायचं होतं, पर्टिक्युलर इथला इलेमेंट काय करायचं होतं, 0 करायचं होतं. तो 0 करण्यासाठी मग काय करावं लागेल आपल्याला, इथला जो 1 आहे त्याला 8 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 8 मायनस 8 काय होईल, 0 होईल. त्यामुळे इथं मी 8 मायनस 8 इंटू इथला इलेमेंट 1 घेतलेला आहे, बरोबर. करस्पॉन्डिंग मला तसे इथले जे काय व्हॅल्यू असतील 0.5, 1, 0.05, 0, 6 त्याचा उपयोग करावा लागेल. सो 8, 8, 0, 1, 80 ह्या व्हॅल्यू कुठल्या आहेत, इथल्या आहेत. 8, 8, 0, 1, 80 मायनस मायनस 8 टाइम्स इंटू कुठला रो 1, आता इथं ज्या व्हॅल्यू आपण लिहिल्या 0.5, 0.5 त्याच्यानंतर 1, इथला 1
त्याच्यानंतर 0.05, 0.05, 0.066. ठीक आहे. तर अशा जर मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, त्या व्हॅल्यू किती येतील? 4, 0, -0.4, 1 आणि 30. त्या व्हॅल्यू मी इथं आता लिहून घेतलेल्या आहेत. सो व्हॅल्यू आहेत 0, 4, -0.4, 1, 32. 4, 0, -0.4, 1 आणि 32. आणि हेच जर मी आता इथं ज्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत त्यांना इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिलं तर ते असेल 4x1 4x1 प्लस 0x2 0x2 मायनस 0.4s1 प्लस 1s2 इज इक्वल टू 36. तर हे इक्वेशन लिहून घेतल्यानंतर पुन्हा मला काय करावं लागतील? झेडजे आणि सीजे मायनस झेडजेचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतील. इथं मी म्हणतो पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट करतो झेडजे ची व्हॅल्यू. ठीक आहे. सो झेडजेची व्हॅल्यू पुन्हा तेच. अगोदर इथं आपण जसं केलं, इथं जे केलं होतं आपण झेडजेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तेच सेम लॉजिक मी इथं ह्या टेबलमध्ये लावणार. 16 इंटू धिस व्हॅल्यू प्लस 0 इंटू धिस व्हॅल्यू. परत नेक्स्ट 16 इंटू धिस व्हॅल्यू प्लस 0 इंटू धिस व्हॅल्यू. ओके. सो ते मी तसं जर लिहून घेतलं तर त्या व्हॅल्यू कशा असतील? बघा, आपल्याला लिहून घ्यायचा आहे कुठला रो? झेड जे रो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. झेड जे रो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. सो झेडजे रोच्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहेत. सो झेडजे रोचे व्हॅल्यू काय असतील बघा? 16 इंटू 0.5 प्लस 0 इंटू 4. सो 16 इंटू 0.5 प्लस 0 इंटू 4. आन्सर आहे 8. त्याच्यानंतर 16 इंटू 1 प्लस 0 इंटू 0. 16 इंटू 1 प्लस 0 इंटू 0 16. त्याच्यानंतर 16 इंटू 0.05 प्लस 0 इंटू मायनस 0.4. 16 इंटू 0.05 प्लस 0 इंटू मायनस 0.4 0.8. नेक्स्ट 16 इंटू 0 प्लस 0 इंटू 1. सो 16 इंटू 0 0 प्लस 1. आणि त्याच्यानंतर मग व्हॅल्यू आहे आपली 16 इंटू 6 16 इंटू 6 प्लस 0 इंटू 32. 0 इंटू 32. आन्सर इज 96. बरोबर. तर झेडजेच्या व्हॅल्यू आपण आता इथं सगळ्या ज्या कॅल्क्युलेट केल्या तर लिहून घेऊ. व्हॅल्यू येतात 8, 16.8096. 8, 16.80 आणि 96. ते आपण इथून कॅल्क्युलेट केलेले आहेत अशा पद्धतीने. हा, आता इथं आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या झेडजेच्या व्हॅल्यू. झेडजेच्या व्हॅल्यू आपल्याला आता काय करावं लागतील? सीजे मायनस झेडजे जो आहे तो सुद्धा या टेबलमध्ये कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. बरोबर. सीजे मायनस झेडजे. सीजे मायनस झेडजे. सीजे मायनस झेडजेची व्हॅल्यू आता काय घेणार आपण? 12 मायनस 8, 16 मायनस 16, 0 मायनस 0.8, 0 मायनस 0. बरोबर. तर त्या ज्या व्हॅल्यू आहेत ते मी आता इथे लिहून घेतो. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सीजे मायनस झेडजेचा रो. बरोबर. तर व्हॅल्यू काय आहेत बघा? पहिली आहे 12 मायनस 8. मी सगळ्या व्हॅल्यू जस्ट लिहून घेतो. पहिली व्हॅल्यू 12 मायनस 8, 12 मायनस 8, 16 मायनस 16, 12 मायनस 8, 16 मायनस 16, 0 मायनस 0.8, त्याच्यानंतर 0 मायनस 0, 0 मायनस 0. तर व्हॅल्यू येत आहे 4, 0 मायनस 0.8, 0. बरोबर. सो त्या मी व्हॅल्यू इथं लिहून घेतो पुन्हा एकदा इथं 4, 0 मायनस 0.8 आणखी 0. इथं आपण व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करून घेतल्या. सीजे मायनस झेडजे रो आपण कॅल्क्युलेट करून घेतला. तर पुन्हा ऑप्टिमिलिटी कंडिशन आपल्याला चेक करून बघावी लागेल. सो ऑप्टिमिलिटी कंडिशन काय असते आपल्याला माहित आहे. ऑप्टिमिलिटी कंडिशन आपली ही असते. प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशन आहे का मिनिमायझेशन आहे हे आपल्याला बघावं लागेल. प्रॉब्लेम जर मॅक्सिमायझेशनचा असेल तर कंडिशन ही आहे की सीजे मायनस झेडजेच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या लेस देन आर इक्वल टू 0 असल्या पाहिजेत. आणि जर प्रॉब्लेम कशाचा असेल मिनिमायझेशनचा असेल तर सीजे मायनस झेडजेच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजेत. आपला प्रॉब्लेम जो आहे तो मॅक्सिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इथं सगळ्या सीजे मायनस झेडजेच्या व्हॅल्यू काय आल्या पाहिजे? लेस दॅन ऑर इक्वल टू आल्या पाहिजेत. पण इथं जर आपण बघितल्या इथल्या व्हॅल्यू ह्या सगळ्या काय आहेत? म्हणजे इथली ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. या 3 व्हॅल्यूने काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी व्हॅल्यू आहे पर्टिक्युलर ही व्हॅल्यू काय आलेली आहे? पॉझिटिव्ह आलेली आहे. बरोबर. त्यामुळे ऑप्टिमॅलिटी कंडिशन अजून रीच झालेली नाही.
त्यामुळे आपल्याला अजून नेक्स्ट इटरेशन करावं लागेल. बरोबर. सो नेक्स्ट इटरेशनला जायच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला एंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल शोधावा लागेल. बरोबर. पुन्हा एकदा आपल्याला एंटरिंग व्हेरिएबल का आहे आणि लिव्हिंग व्हेरिएबल का आहे तो बघावा लागेल. आणि एंटरिंग व्हेरिएबल आपण कसा ठरवतो, एंटरिंग व्हेरिएबल आपण कसा ठरवतो, सीजे मायनस झेडजेचा जो रो आहे ह्या रो मधली मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे तो करस्पॉन्डिंग कॉलम हा काय ठरतो आपला एंटरिंग व्हेरिएबल ठरतो. म्हणजे इथं जर मी कम्पेअर केलं 4, 0, -0.8 आणि 0, तर इथं मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे, 0 ही मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. त्यामुळं हा पर्टिक्युलर कॉलम काय झाला, एंटरिंग कॉलम झाला. बरोबर. आणि त्याच्यानंतर लिव्हिंग लिव्हिंग व्हेरिएबल मला ठरवण्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावा लागतो, एक रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. बरोबर. सो तो रेशो कसा घेतो आपण, रेशो कसा डिसाईड करतो, इथं आपण एकदा हा की कॉलम डिसाईड केल्यानंतर इथं ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यू येतात, या ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत, या पर्टिक्युलर व्हॅल्यूनं इथं असणारी राईट साईडची जी व्हॅल्यू आहे त्या राईट साईड व्हॅल्यूला आपण काय करतो, ह्या करस्पॉन्डिंग कीच्या व्हॅल्यूनं, की कॉलमच्या व्हॅल्यूनं डिवाइड करतो. बरोबर. आणि मग आपण तो कॅल्क्युलेट करतो, रेशो आपण कॅल्क्युलेट करतो. बरोबर. मग मी आता तसे जर रेशो कॅल्क्युलेट केले तर बघा इथं 6 डिवायडेड बाय 0.5, त्याच्यानंतर इथं असणारा 32 डिवायडेड बाय 4, 32 डिवायडेड बाय 4 इथे आहे 8. म्हणजे इथं व्हॅल्यू आली 12, इथं आली व्हॅल्यू 8. आणि आता ह्या पर्टिक्युलर रेशोच्या कॉलम मधून आपल्याला काय ठरवावं लागेल, लिस्ट रेशो कुठला आहे तो ठरवावा लागेल. मग इथं जर मी बघितलं 12 आणि 8, 12 आणि 8 याच्यामध्ये लिस्ट व्हॅल्यू कोणती आहे, 8 ही लिस्ट व्हॅल्यू आहे. 8 ही लिस्ट व्हॅल्यू आहे. त्यामुळं मी जर बघितलं तर हा पर्टिक्युलर जो कॉलम आहे, हा पर्टिक्युलर कॉलम काय असेल आपला, हा लिव्हिंग व्हेरिएबल असेल. बरोबर. त्याला मी रेड करतो. ठीक आहे. आता बघा, हा पर्टिक्युलर कॉलम हा एंटरिंग व्हेरिएबल आहे आणि हा पर्टिक्युलर कॉलम जो आहे तो लिव्हिंग व्हेरिएबल आहे. कारण इथं 4 हा मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि इथं 8 हा लिस्ट रेशो आहे. बरोबर. तेच मी इथं आता लिहून घेतो. पहिल्यांदा लिव्हिंग व्हेरिएबल मला पाहिजे. सो लिव्हिंग व्हेरिएबल काय आहे आपला, लिव्हिंग व्हेरिएबल आहे मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू 4, मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू 4 इथं होती. आणि त्याच्यानंतर लिव्हिंग व्हेरिएबल आपल्याला डिसाईड करायचा होता. सो लिव्हिंग व्हेरिएबल होता मिनिमम रेशो, जो आपण या कॉलम मध्ये बघत होतो, या पर्टिक्युलर कॉलम मध्ये बघत होतो. सो लिस्ट रेशो किती आहे, 8. 12 आणि 8 मी जर कम्पेअर केला, लिस्ट रेशो किती आहे, 8. हा माझा लिस्ट रेशो आहे. आत्ता मग मी माझा फायनल जो सिम्प्लेक्स टेबल आहे तो लिहून घेणार. पण त्याच्या अगोदर मला काय डिसाईड करावं लागणार, पिव्होट एलिमेंट डिसाईड करावं लागणार. इथं जर मी बघितलं हा पर्टिक्युलर कॉलम आणि हा पर्टिक्युलर रो इथं इंटरसेक्ट होतात, इथं इंटरसेक्ट होतात. तर 4 हा आपला का आहे, पिव्होट एलिमेंट आहे. जसं आपण इथं मगाशी पिव्होट एलिमेंट किती घेतला होता, पिव्होट एलिमेंट मगाशी आपण इथं घेतला होता 20. बरोबर. इथं पिव्होट एलिमेंट जसा 20 घेतला होता, तसा आता ह्या पर्टिक्युलर इटरेशनसाठी आपला कोणता, 4 हा आहे पिव्होट एलिमेंट आहे. बरोबर. 4 हा आपला काय आहे, पिव्होट एलिमेंट आहे. तर तुम्ही पिव्होट एलिमेंट इथं आता लिहून घेतलेला आहे. आणि पिव्होट एलिमेंट एकदा भेटला की मग आपण नेक्स्ट काय करणार, फायनल सिम्प्लेक्स टेबल जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार. बरोबर. फायनल सिम्प्लेक्स टेबल मी लिहून घेतो. पुन्हा प्रोसिजर तीच, जे इथं ह्या पर्टिक्युलर कॉलममध्ये, सॉरी ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये हा जो पर्टिक्युलर रो आहे, ह्या जशाच तसा मी काय करून घेणार, कॉपी पेस्ट करून घेणार. तर कुठल्याही प्रकारचा चेंज इथं होणार नाही. बरोबर. तर तुम्ही पुन्हा सगळ्या व्हॅल्यूज जशाच तशा लिहून घेतल्या, जे स्टँडर्ड आहे ते. रो नंबर असेल आपला, इथं जो रो नंबर आहे तो मी रो नंबर देऊन घेईन, R1 R2. आणि आता बघा इथं काय झालेलं आहे, एंटरिंग व्हेरिएबल x1 आहे, लिव्हिंग व्हेरिएबल S2 आहे. लिव्हिंग व्हेरिएबल काय असणार आता, S2 असणार. सो लिव्हिंग व्हेरिएबल S2 आहे. त्यामुळे इथं हा जो पर्टिक्युलर 0 S2 आहे, हा जो S2 आहे, हा S2 मी कशाने रिप्लेस करणार आता, x1 न रिप्लेस करणार. कारण x1 हा एंटरिंग व्हेरिएबल आहे. बरोबर. त्यामुळं बघा मी आता व्हॅल्यू लिहित असताना इथं इथं पर्टिक्युलर व्हॅल्यू काय लिहून घेतली, x1 लिहिलेलं आहे इथं, जे मगाशी इथं काय होतं, S2 होतं.
का असं केलं मी चेंज? कारण की इथं एंटरिंग व्हेरिएबल x1 आहे आणि लिव्हिंग व्हेरिएबल का आहे x2 S2 हा आहे. पुन्हा इथं जो आहे तो तसाच राहील, तिथं चेंज होणार नाही. इथं x2 होता, इथं x2 होता, तो मी x2 तसाच इथं ठेवलेला आहे, त्यात काही मी चेंज केलेलं नाही. पण आता इथं असणारे करस्पॉन्डिंग व्हेरिएबल जे असतील ते मला चेंज करावे लागतील. x2 चा व्हेरिएबल किती आहे बघा, इथं 16 आहे आणि x1 चा किती आहे 12 आहे. हे इथले कोइफिशियंट मला बघावे लागतील. x2 चा कोइफिशियंट किती आहे 16 आहे आणि x1 चा कोइफिशियंट किती आहे 12 एवढा आहे. ठीक आहे. आता पिव्होट एलिमेंट आपल्याला माहित आहे. पिव्होट एलिमेंट माहित आहे आपल्याला. हा आणि आता पिव्होट एलिमेंट मला माहित आहे, तर मला करस्पॉन्डिंग काय करावं लागतील, R2 जो रो आहे त्या R2 रोच्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतील. आणि त्या व्हॅल्यू कशा मी फाइंड आउट करणार, ओल्ड R2 जो होता, ओल्ड R2 कुठं आहे, इथं आहे. इथं असणाऱ्या ओल्ड R2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे कोणत्या 4 0 -0.4 1 32 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यूंना मी पिव्होट एलिमेंट आहे. पिव्होट एलिमेंट म्हणजे किती 4. त्यानं काय करणार, डिवाइड करणार. म्हणजे माझ्या आता न्यू व्हॅल्यू जी येईल R2 रोची ती 4/4 0/4 -0.4 1/4 आणि 32/4 अशी असेल. बरोबर. सो त्या व्हॅल्यू मी आता इथं लिहून घेतो. त्या व्हॅल्यू मी सगळ्या इथं लिहून घेतो. काय आहेत बघा, ती 4/4 equal to 1, 0/4 is 0, -0.4/4 -0.1, 1/4 is 0.25 आणि 32/4 is equal to 8. ह्या काय झाल्या आपल्या R2 न्यू R2 च्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. आता R1 ची व्हॅल्यू मला लिहून घ्यायची आहे. बरोबर. R1 ची व्हॅल्यू मला लिहून घ्यायची आहे. पुन्हा इथं बघा, आपण आता जो R2 फाइंड आउट केला, आता जो आपण R2 फाइंड आउट केला, त्या R2 ची व्हॅल्यू आपण कशी केली, पिव्होट एलिमेंट आपला होता 4, त्या 4 न पण अगोदरची जी R2 ओल्ड R2 ची व्हॅल्यू होती, ओल्ड R2 ची व्हॅल्यू जी होती, त्या प्रत्येक व्हॅल्यूला काय केलं, पिव्होट एलिमेंटनं डिवाइड करून आपण नवीन व्हॅल्यू मिळवल्या. बरोबर. आणि इथं आता बघा, हे जर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये जर मला लिहायचं झालं, तर हा इथला पर्टिक्युलर व्हॅल्यू म्हणजे कोइफिशियंट असेल 1 x1 0 x2 -0.1 s1 0.25 s2. बरोबर. तेच इथे मी आता लिहून घेतलेलं आहे इक्वेशन फॉर्ममध्ये. आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू किती आहे 8. ती राईट हँड साईडची व्हॅल्यू पण इथे लिहून घेतलेली आहे. आता आपण कॅल्क्युलेट केला रो 2. आता फक्त राहिला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा रो 1. रो 1 मी कॅल्क्युलेट कसा करणार, आता बघा इथं पर्टिक्युलर व्हॅल्यू काय आहे, आपल्याला महत्वाचं आपल्याला व्हॅल्यूजकडे बघावं लागेल. इथं आपला पर्टिक्युलर तो पिव्होट एलिमेंट आपण डिवाइड करून व्हॅल्यू आपण किती भेटली होती, इथं 1 भेटली होती. तर ह्याचा असणारा पर्टिक्युलर कॉलम आहे, ती इथं येणारी व्हॅल्यू काय झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे. इथं जो मी 1 घेतलेला आहे, तर त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये रेस्ट ऑफ द व्हॅल्यूज ह्या 1 चा करस्पॉन्डिंग इथं असणारी रेस्ट ऑफ द व्हॅल्यू काय झाल्या पाहिजेत, 0 झाल्या पाहिजेत. म्हणजे इथली व्हॅल्यू ही 0 आली पाहिजेत. मग इथली व्हॅल्यू 0 यायची असेल, तर मला काय चेंज करावं लागेल, बघा इथल्या ओल्ड व्हॅल्यूचा मला विचार करावा लागेल. इथल्या ओल्ड व्हॅल्यू किती आहेत, 0.5 1 0.5 1 0.05 06 ह्या व्हॅल्यू आहेत. आणि आता जर मला इथं 1 आहे, पहिल्या कॉलम मध्ये इथली व्हॅल्यू 1 आहे. बरोबर. आपण व्हॅल्यू 1 करून घेतली, तर आपल्याला आता 0 कुठं अचीव करायचं आहे, इथं जी 0.5 ची व्हॅल्यू आहे, ती 0.5 ची व्हॅल्यू चेंज होऊन काय झाली पाहिजेत, 0 झाली पाहिजे. सो त्याच्यासाठी मला तसं इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. आणि ते इक्वेशन मी आता काय लिहितो बघा इथं, तर ते मी इक्वेशन लिहितोय. नवीन मला R1 पाहिजे. तो न्यू R1 मी कसं कॅल्क्युलेट करणार, ओल्ड R1 ची व्हॅल्यू मायनस 0.5 इंटू इथल्या असणाऱ्या R2 च्या व्हॅल्यू. बरोबर. म्हणजे बघा मी सगळ्या व्हॅल्यू इथे लिहून घेतो, मग आपण डिस्कस करू. 0.5 1 0.05 0 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत, मी ओल्ड व्हॅल्यू तिथे लिहून घेतोय. बघा, सो 0.5 1 0.05 06 ह्या व्हॅल्यू जर मी बघितल्या,
त्या व्हॅल्यू मी कुठून घेतलेल्या आहेत? ह्या त्या ओल्ड व्हॅल्यू आहेत, मागच्या टेबलमधल्या असणाऱ्या 0.5, 1, त्याच्यानंतर 0.05, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 6 ह्या व्हॅल्यू आहेत. बरोबर, ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत. तर ओल्ड व्हॅल्यू मायनस 0.5 इंटू रो 2 च्या व्हॅल्यू. रो 2 च्या व्हॅल्यू म्हणजे कुठल्या? इथं असणारी व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूचा मी यूज करतो. त्यामुळं 0.5 मायनस 0.5 इंटू 1 ही व्हॅल्यू आहे ती ओल्ड व्हॅल्यू आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आता आपण R2 मध्ये जी कॅल्क्युलेट केली, R2 रो मध्ये जी काय कॅल्क्युलेट केल्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू मी लिहून घेतलेल्या आहेत. आणि ह्या असं जर मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर त्या व्हॅल्यूज किती येतात? 0, 1, 0.1 मायनस 0.125, 2 अशा त्या व्हॅल्यू येतात. आणि त्या व्हॅल्यू मी आता इथं लिहून घेतो. इथं व्हॅल्यू असेल 0, सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या, 0, 0, 1, 0.1 मायनस 0.125 आणखी 2. बरोबर, सगळ्या व्हॅल्यू मी इथं ज्या कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या इथं मी रो वाईज लिहून घेतल्या. आता सेम इथं जे लिहिलेलं आहे ते जर मी इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिलं तर मी असं लिहू शकतो, 0x1 प्लस 1x2 प्लस 0.1s1 मायनस 0.125 यस मायनस 125 s2. तेच इथं इक्वेशन लिहून घेतलेलं आहे, 0x1 प्लस 1x2 प्लस 0.1s1 मायनस 0.125 s2 इक्वल टू 2, इक्वल टू 2. बरोबर, इथं राईट हँड साइड काय आहे? 2 आहे, त्यामुळे मला ते इक्वल टू 2 लिहावं लागेल. तर हे इक्वेशन आपण हे इथले जे काही कोइफिशियंट आहेत त्याच्यानुसारच लिहिलेलं आहे. तर त्याला आपण करस्पॉन्डिंग x1, x2, s1, s2 आणि हे राईट हँड साइड दिलेली आहे. आता पुन्हा मला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? झेड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. झेड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल आणि CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. इथं आता बघा, मी पहिल्यांदा ZG ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. तर ZG ची व्हॅल्यू काय असणार? पुन्हा तेच 16 इंटू 0 प्लस 12 इंटू 1. ही इथली असेल व्हॅल्यू, कॅल्क्युलेट केली तर ती किती येईल? 12. त्याच्यानंतर 16 इंटू 1 प्लस 12 इंटू 0 कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू येईल 16. त्याच्यानंतर 16 इंटू 0.1 प्लस 12 इंटू मायनस 0.1, सो कॅल्क्युलेट करून बघितली आपण तर ती व्हॅल्यू येईल 2y5. त्याच्यानंतर 16 इंटू मायनस 0.125 प्लस 12 इंटू 0.25 कॅल्क्युलेट करून बघितली आपण व्हॅल्यू तर ती येईल 1. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 16 इंटू 2 प्लस 12 इंटू 8 ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून बघितली तर ती व्हॅल्यू येईल 128. आता नेक्स्ट, ह्याच्या अगोदर आपण जसं केलं तसंच आता मी पुन्हा CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. इथं आहे CJ, इथं आहे ZJ. सो 12 मायनस 12 0, 16 मायनस 16 0, त्याच्यानंतर 0 मायनस 2/5 तर येईल मायनस 0.4, त्याच्यानंतर 0 मायनस 1 आन्सर येईल मायनस 1. तर ह्या व्हॅल्यू आपण अशा कॅल्क्युलेट करू. सो 12 मायनस 12 0, 16 मायनस 16 0, 0 मायनस 2/5 0.4. ही व्हॅल्यू इज नथिंग बट 0.4. बरोबर, ही व्हॅल्यू इज नथिंग बट 0.4. आणि 0 मायनस 1 मायनस 1. इथं आता बघा CJ मायनस ZJ चे व्हॅल्यू, प्रॉब्लेम आपला आहे मॅक्सिमायझेशनचा आणि मॅक्सिमायझेशनला आपल्याला माहित आहे. सो मॅक्सिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी ऑप्टिमॅलिटीची कंडिशन काय असते? ही ऑप्टिमॅलिटी कंडिशन मॅक्सिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी ऑल CJ मायनस ZJ व्हॅल्यू दे हॅव टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0 मॅक्सिमायझेशन असेल तर. आणि तोच प्रॉब्लेम जर आपला कशाचा असेल? मिनिमायझेशनचा असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो? मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी ऑल CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घेतो. आपला प्रॉब्लेम हा मॅक्सिमायझेशनचा आहे, त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू ह्या लेस दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजेत. चेक करून बघितलं तर इथल्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? लेस दॅन ऑर इक्वल टू 0 एवढ्या आहेत. बरोबर, म्हणजे इथं आता x2 ची व्हॅल्यू बघा, इथं मी हा जर पर्टिक्युलर कॉलम बघितला, हा पर्टिक्युलर कॉलम आपल्याला काय देतो? सोल्युशन देतो, सोल्युशन देतो. आणि तर ते सोल्युशन काय आहे बघा, x2 ची व्हॅल्यू 2 आणि x1 ची व्हॅल्यू 8.
आणि ऑप्टिमल सोल्युशन जे आता रिच झालं ते ऑप्टिमल सोल्युशन किती आहे 128 एवढं आहे. बरोबर. बघा म्हणजे फायनली जे आपण आता ऑप्टिमल सोल्युशनला पोहोचलो, ऑप्टिमल सोल्युशनला जे आपण पोहोचलो त्या ऑप्टिमल सोल्युशनची व्हॅल्यू म्हणतो मी. ऑप्टिमल सोल्युशनची व्हॅल्यू कशी लिहिली मी? x1 इज 8 अँड x2 इज 2. x1 आणि x2 ची व्हॅल्यू. सो x1 ची व्हॅल्यू आणि x2 ची व्हॅल्यू मी लिहितोय आता. बघा सर ऑप्टिमल सोल्युशन मध्ये आता असेल आपली x1 ची व्हॅल्यू आणि x2 ची व्हॅल्यू मी आता जस्ट इथे लिहून घेतोय. x1 ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 8. x1 इज 8. सो x1 इज 8 अँड x2 इज 2. x2 इज x1 इज 8 अँड x2 इज 2 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू जी झेडची जे फंक्शन आपल्याला मॅक्सिमाइज करायचं होतं त्याची व्हॅल्यू आली आहे 128. सो 128. 128 कसं आलं ते 16 इंटू 2 प्लस 12 इंटू 8 कॅल्क्युलेट केलं तर ते किती येतं 128 येतं. तर ऑप्टिमल सोल्युशन आपलं आहे 128. x1 इज 8, x2 इज. सो अशा पद्धतीनं सिम्प्लेक्स मेथडचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. इथं आपण जे व्हेरिएबल्स कन्सिडर केलेले आहेत ते फक्त 2 केलेले आहेत, x1 आणि x2 हे 2च फक्त डिसिजन व्हेरिएबल कन्सिडर केलेले आहेत. प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा आहे. सो आय होप ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रोसिजर केली, ती प्रोसिजर तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.